माणूस मेल महाराज रातचं एखादं मेलं की मला लय राग येतो माणसानं दिवसा मला रातचं मरायचं का नाही मरायचं रातचं ऐका रातचं मेलं घरातले टेन्शन रडायचं कवळ रात काढायचे बर हसा येत नाही बोला येत नाही जेवा येत नाही काहीच नाही रातचं मेल्याला यावं भाऊ गेला झोपा येत नाही पण घरला गेला तर झोपी लागत नाही सारखं ते दिसतं मडत त्यापेक्षा ती म्हणतं जाऊ दे माणसात बसलेलं बरं मड्याच्या पुढं फेंकते ती माणसाशी बर पाहुण्याला बी टेन्शन रातचा जर एखाद्या पाहुण्याला फोन केला सगळ्यात प्रिय जावायला जर सांगितलं ना पाहुणा असं असं झालंय पुढचं बोलायच्या आधी पाहुणा तिकडं हातरुणात म्हणतो मग सकाळात येणार असतील ना तुझं झाड होते तू ही गवा बी नेवली जावा यायला का पण ती हातरुणात कांबरून घेऊन झोपतं सकाळी येत किती जरी जवळचा पाहुणा असला तरी रातचा ये म्हणून रातचं कवा मरायचं नाही का प्रवळ मी देवाला सांगितले बघ न्यायचं असलं तर आपल्याला दिवसा न्यायचं रातचं न्यायचं नाही कुणाला ताप झाला नाही पाहिजे हे बघ दिवसा सकट माणसं घरला गेली पाहिजे ऐकताय असं एक रातच मिळ रातची माणसं दोनच जागी एक बुवा आणि दुसरं चुआ ती रस्ता चुकली तर आम्हाच नाही विचारत्या आणि आम्ही रस्ता चुकलो तर त्याच नाही विचार फक्त फरक एक आहे ती दार फोडून येत्या आणि आम्ही भर मांडवात घेऊन जा कुंडली आम्ही नेतो म्हणले कसं हसायला आले तुम्ही दिल्याशिवाय काय हिसकावून घेतो या तुमच्या हातात ऐका ऐका बसलेले ध्यान द्या आता माझ्या घरला मी गेलो शिमीर रातचं मेलेल्याची आपदा कशी आहे बघा म्हातारं मेलं दोघच घरात म्हातारीन म्हातारीनं रडायचं कसं एकटीच म्हातारी पोरं मुंबईला आता म्हातारी रडणार कशी तिनं तिच्या मैत्रिणीला एकटा असल्यावर रडा येत नाही म्हातारीनं तिच्या मैत्रिणीला हाक मारली वैसा रात्रीच्या 2 वाजता वैसा म्हातारा उलाटलं ती म्हणली मग आता रडली ती म्हणली थांब आताशी 2 वाजले त्यावर दूध तापत ठेव तिला वाटलं म्हातारा असं तोंड वासून मिळतो असं मिळतो तिला वाटलं 2-4 ग्लास म्हाताऱ्याला दूध पाजायचं असं तिनं दूध तापत ठेवलं तिनं 2 भाकरी घेतल्या कुस्कारल्या त्याच्यात दूध ओतलं आणि 2 भाकरीचा काला हाणला किती वाजता 2 वाजता आणि मग तिला म्हणते बघा आता कसा दणका लावू कोण आहे कुणाचं नाही रे नाही कुणाचे
पण कोणाचं म्हातार मेले म्हातारी बाकरी कस करून आणली मी गेलो रडारडी चालू झाली असं झालं मी पहिल्याचा पुढेच असतो असं काय झालं बाबा मी थांबत नाही करीत तरी काहीच नाही नुसतं ध्यान ठेवून असत काय ध्यान ठेवायचं माहिती आहे मैतीला गेल्यावर अर्ध कीर्तन तयार होतो हे कुठल्या पुस्तकात गावत नाही त्याला अभ्यास करावा लागतो प्रॅक्टिकली अर्ध कीर्तन निघते ह्याच्या म्हणून मैतीला जायचं काय करत नाही ध्यान ठेवून असतो नुसता कोण कसं रडतंय कुणाचा कुठला स्वर लागतोय मी तपसत असतो सा एक आधी की वरचा साला पाकवरचा संपली पेटी तिथला साला एक सासू मी सून रडतच नव्हती आणि ती नुसतं डोळे चोळायचे आता तिला कुणी सांगायचं डोळे चोळून पाणी येत नसतं ग बाई मी असल्यावर ध्यान ठेवूनच असतो मी जागा करीत तिच्या जवळ गेलो म्हणलं नाटक लावून मला माहिती आहे तुझं सासूचं गाव पटलं नाही त्याच्यात डोळे चोळत्या तुला माणसांनी पाणी दाखवायचं का ती म्हणली इनाच झाले करू काय म्हणलं धुका लाव धुका काय लागतंय चला ऐका मी 2 वाजता गेलो कीर्तनासनं गेल्यावर मला कळलं मी गेलो मला जसं म्हातारीनं बघितलं आणि जी म्हातारीनं वरडायला सुरुवात केली महाराज दार लागलं त्या देवाचं आता देवा मला बघितलं देवाशिवाय मी म्हणले म्हातारी काय झाले तोंडावर ती म्हणली म्हाताऱ्याच्या वाटणीचं मला न्यायला पाहिजे मग असं सरळ सांगते देवाचं दार कशाला लावतं तेव्हा सगळ्याची दार लावतं त्याचं दार लावाय अजून जन्माला यायचे तू गप जरा वेळ बसलो आणि मी बी आपला झोपाय गेलो थांबायची पोरं मुंबईला सकाळच्या 10 वाजल्या तरी पोरं येणार मुंबईची पोरं लवकर येत नसत्या गाव तारकाळ्याला आणाय का पाणी माणसास आणि पोरं 12 वाजता तसं गाव पटापटा गोळा झालं जळण टाकलेलं मसून वाटेल पोरानं मला बघितलं आणि मिठी मारून रडायला लागलं महाराज आमच्याकडे पैसा आहे बंगला आहे गाडी आहे सगळं पण आम्ही आमच्या बापाला पंढरीला घेऊन जाऊ शकलो नाही ते म्हणलं बरं झालं बाप मेल्यावर तरी तुम्हाला कळालं आता असं आता ह्यो जायचं नाही आता ह्याला घेऊन जाऊया खाली गावात तारकाळे बरं म्हणले नाही 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 आमचा बाप पंढरीला जायला पाहिजे आणि मी म्हणलं आता कसं जाय मेल्याला पंढरीला जात नसतो यानं माणसात माणूस ठेवला नाही भावात भाव ठेवला नाही सप्त्यातला बुवात भांडण लावलं येणं आणि ह्यो पंढरीला जायचं नाही जायचं ते म्हणला नाही नाही महाराज आमचा बाप पंढरीला जायला पाहिजे मी आपल्या घरला बरं गावात मडण पाटलाला पडलं पाटील दमलं पोरंच ऐकणं बरं म्हणली बाप पंढरीला जायला पाहिजे पाटील माझ्याकडे आलं पाटील म्हणले हे बघा बुवाला मन्या गणेश बुद्धी असते आम्हाला माणसं काय बी म्हणते जाईल तिथं ह्योच वनवाय परवा कीर्तनाला गेलो माणसं दोघं चौघ आली म्हणली महाराज ह्यो बाहेर घ्या आणि आमच्या पप्याला पोरगी बघा जाळ झाला तुझ्या पप्याचा तिथं आमच्या बुवाची लग्न होईल आणि तुझ्या पप्यावर कवा गुलाल टाकावा आणि काय काम सांगावं याची अक्कल पाहिजे का नाही अरे पाहिजे कीर्तनकार आहे पंढरीला गेला तर मळ देऊला गेला तर घाटान आणि गेला तर चालन दिला तर ज्ञानेश्वर ध्यान का पप्याला पोरगी घे बघ अवसर गुलाल टाकायचं होती मला सोड की काय मी माणसं आम्हाला म्हणते तसं ती म्हणलं महाराज तुम्हाला म्हण्या गणेश बुद्धी आहे मी म्हणलं बरं झालं माझ्यावर जबाबदारी दिली मी सुट्टी देतोय मी म्हणलं ठीक आहे प्रति मोहीम करणार काय बी करा पण गाव सोडवा म्हणलं सोडू मी गेलो म्हणलं पोरानं काय चाललंय अजिबात कालवा लावू नका चला जाळण खाली पडली नाही नाही महाराज आमचा बाप पंढरीला जायला पाहिजे म्हणलं चला मी घालवतो पोर म्हणलं कसं जाय मग हेच गाव तुम्हाला सकाळपासून सांगतोय कसं जाय नाही नाही म्हणले तरी मी जायला पाहिजे म्हणलं मी घालवतो पोरं म्हणले कसं काय मी म्हणले अँब्युलन्स बोलवा अँब्युलन्स मध्ये भरा आणि जाळाय पंढरीला पोरं म्हणले चालेल का मी म्हणलो पळाल पळाल ऐकताय काय बसले फक्त म्हणलं एक करायचं एखादं जळान रचायचं मग बाहेर यायचं दोघांनी आंघोळ करायची दरवाजा उघडायचं एखादं तंगडं धरायचं एखादं मुंगुट धरायचं चंद्रभागेत खांगळायचं आणि वल्या पडदनं सरणाला लावायचं म्हणजे वारी पोच पोरं हसली गालातल्या गाला
ॲम्ब्युलन्स बोलवली, गाडीत भरलं, गावाला म्हणलं म्हणा पुंडलिका गाव सुटलं. आणि त्या दोघा भावास म्हणलं तुम्ही दोघंच जावा. पुढे बसली दोघं भाऊ आणि गाडी निघाली. आता पंढरीला कुठल्या मार्गे गाडी, इकडे नारायणपूर मार्गे जाऊ कुणीकडे जाऊ इथलंच आहे, शिरोळ मार्गे जवळ पडतंय, शिरोळ मार्गे जाऊ. अशी गाडी पलीकडे गेली, पुलाखातल्या पड्यात गेली, अशी सारोळ्यानं जरा पुढे गेली, सारोळ्यानं पुढे शिरवळला गेली आणि शिरवळवरून अशी बाहेर निघताना धाकटं थोरल्याच्या मांडी बुक्की घालते. दादा भुका लागल्यात भुका. काय म्हणते हे दादा, अरे भुका लागल्यात भुका. तो म्हणला गप्पी, ड्रायव्हर ऐकते. ड्रायव्हर म्हणला दोघं मी शांतपणा करू नका, महाराजाला निघताना सांगितलंय ढाबा बघून बाजूला घे. डाब्याव गाडी बाजूला घेतली नाही, टापून भावा भावाने हाणलं. तर एक येड आले, येड आणि येड्यानं आंबोलीचा दरवाजा उघाडला. जसा दरवाजा उघाडला तसं ते येड म्हणते मड्याला, ए श्यान्या, अरे का फ्लोर मध्ये सप्ताह चालू आहे आणि हे तर झोपलाय वे. श्यान्या, गावात सप्ताह चालू असल्यावर झोपून माणूस आहेस का फणूस आहेस? उठ. येड्याला कळलं, येड्याला. कुणाला कळलं? कळलं कुणाला? येड्याला कळलं. सप्ताह चालू असल्यावर झोपून रे. कोण म्हणतंय? येड म्हणताय मड्याला. काय लागा मड्याला झोपलास? उठ तिला. आता ती मड कसं उठत? रावणासारखा झोपलास का काय? धरला अंगठून उठ. तसं अख्खं मड उठाव पडलं. तसं उडाव पडलं. म्हणलं कसलं झोपलंय? उचाललं त्यानं नाल्याच्या कडेला झोप्यो. त्याच्या गळ्यातलं हार पांढरं कापाड सगळं येड्यानं काढून घेतलं आणि ॲम्ब्युलन्सचा दरवाजा आतनं लावला आणि त्या स्ट्रेचरवर येड झोप. बाप राहिला डाब्या. भाऊ भाऊ टाफळून जेवली, माग बघितलंच नाही. गाडी निघाली. मी सांगितलेलं जळान रचल्याशिवाय खाली घ्यायचं. जळान रचलं आणि थोरल्यानं दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला तसं येणं म्हणतंय तयारी. जीप पळाली. माघारी गावापर्यंत जातो, माग वळून सुद्धा बघितलं. माझा दृष्टांत सांग, सिद्धांत असा, ज्याचं नाव आम्ही घेणार आहे, एक गाव आम्ही विठोबाचे नाव, त्याचं गाव सुद्धा मेल्यावर बघायला सुद्धा पुण्य लागतं. नुसतं जित्यापदी नव्हं, मेल्यावर जळायला सुद्धा त्याच्या गावात पुण्य करावं लागतं. अशा देवाचं नाव घ्यायला एक गाव आम्ही विठोबाचे नाव. कुणाचं बी काम नाही, अनेका पे काम नाही आता. आणि म्हणून त्याच्या नावाकरता महाराज म्हणतात मी राजमार्ग केलाय. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तया केला राज्यभार चाले ऐसा. असा राजमार्गाने जावा. हा राज्यमार्ग चालतो कशावर? लावणी मृदुंग सुरता. इथं रस तयार होतो. रसाचे प्रकार अनेक आहेत, अनेक रस आहेत, बरेच रस आहेत. काहींना रस पेल्यावरती चढती. महाराज म्हणले असा रस प्या की तो रस पेल्यानंतर उतरलीच नाही पाहिजे. कळते का? असा रस मिळतो कुठं? महाराज म्हणले लावणी मृदंग शिव ब्रह्मरस आवडी. नशा चढली पाहिजे. नशा सगळ्याच रसात आहे, पण त्या रसाचा फरक आहे. काहींची जरा जरा चढते, पण महाराज म्हणतात हा रस केल्यानंतर ही नशा अनंतापर्यंत घेऊन जाते. अशी नशा कुठं तयार होते? तर महाराज म्हणतात लावणी मृदंग श्रुती ताळ घोष. बरेच रस आहेत, त्यातला एक रस ब्रह्मरस. कोणता रस? या टाळावर, या विण्यावर आणि या मृदंगावरती एक रस तयार होतो. तो रस जर तुम्ही पेला तर तुम्हाला इथं परत याच
परत याचं नाही अभंगाचं शेवटचं